जीवनशिल्पच्या नव्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही टर्म ऐकली असेल, बी इन प्रेझेंट. आत्ताच्या क्षणात राहा किंवा स्टे इन नाव, वर्तमान काळात जगा. पण मग याचा अर्थ तरी काय होतो? बरेच जण मेडिटेशन बद्दल बोलत असतात की यामुळे आपण वर्तमान काळात जगतो. पण सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर डॉक्टर जो डिस्पेन्झा यांनी आपल्याला एक नवीन मार्ग त्यांच्या रिसर्चमध्ये सांगितलेला आहे. पूर्णपणे वर्तमानात असल्यावर काय होतं हे आज आपण शिकून घेऊया. मी तुमची होस्ट अमृता स्वागत करते जीवनशिल्पच्या नवीन भागात. मागच्या भागात आपण बॉडी आणि ब्रेन मध्ये चेंज किंवा बदल कसा घडतो ते पाहिले. पण मग या बदलावर फोकस आपण कसा करू शकतो? ह्या एपिसोडमध्ये आपण मेडिटेशनच्या गुप्त गोष्टी शिकणार आहोत आणि पाहणार आहोत की आपण कसे प्रेझेंट मोमेंटमध्ये जाऊन आपली नवीन पर्सनॅलिटी बनवू शकतो, जी की आपली नवीन रियालिटी बनू शकते. या एपिसोडमध्ये सुपर नॅचरल बनण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही जाणून घेणार आहात, जेणेकरून तुम्ही तुमच्या ॲनालिटिकल माइंडवरती ओव्हरकम होऊन तुमची नवीन रियालिटी ॲक्सेप्ट करू शकता. सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतोय. तुम्ही मेडिटेशन हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात कोणते विचार येतात? तिबेटियन रिसर्च मधल्या मेडिटेशनच्या डेफिनेशनला पाहिलं तर ते आपल्याला मेडिटेशन म्हणजे परिचित होणे किंवा टू बी बिकम फॅमिलियर विथ असे सांगते. आतापर्यंतच्या मागच्या 35 वर्षाच्या आयुष्यात आपण ज्या गोष्टींशी अनकॉन्शियसली फॅमिलियर झालेला असतो त्या सगळ्या थॉट्सला सोडून नवीन बदलाला ॲक्सेप्ट करणे आणि त्याबरोबर परिचित होणे म्हणजेच सुपर नॅचरल बनणे हे होय. जेव्हा तुम्ही बदलून तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील सवयी, वागणूक, विचार करण्याचा पॅटर्न यांच्याकडे नीट लक्ष देता आणि तो बदलण्याचा प्रयत्न करता, म्हणजेच तुम्ही त्या परत रिपीट करणार नाहीत. याचाच अर्थ असा की आता तुम्ही पूर्णपणे वेगळी व्यक्ती झालेला आहात. पण हे सगळं सोपं कसं करायचं? बरेच जण त्यांची मेडिटेशन प्रॅक्टिस थांबवतात कारण त्यांना वाटतं की ते त्यांचं माइंड कंट्रोल करू शकत नाहीत. युजली आपण दिवसागणिक 60 ते 70 हजार विचार करत असतो आणि त्यातल्या 90% जास्त विचार काल केलेल्या विचारांसारखेच असतात आणि ते सर्व हार्ड वायर्ड ॲटिट्यूड आणि थॉट्स बनतात. ते आपल्या अवेअरनेसच्या मागच्या पडद्यावर चालत असतात, जसे की हे खूप हार्ड आहे, मी चेंजेस होऊ शकणार नाही, लाईफ काही चांगलीच नाही, मी चांगला जॉबच करत नाही, ह्या आणि अशा थॉट्स कॉन्स्टंटली चालू असतात. आणि मग जेव्हा आपण मेडिटेशन करू लागतो तेव्हा ह्या थॉट्स सरफेसवरती येऊ लागतात. ज्या क्षणी त्यांना हे वाटायला लागतं की हे ते विचार कंट्रोल करू शकत नाही, त्या क्षणी ते मेडिटेशन मधून उठतात, ते गिव्ह अप करतात आणि मग त्यांना वाटू लागतं की ते काही मेडिटेशन करू शकत नाहीत. चला आता हे वेगळ्या फ्रेममध्ये ठेवून पाहूया. ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या जुन्या विचारांकडे जाऊ लागताय, त्या क्षणी तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्ही त्या विचारांना अटेन्शन आणि एनर्जी देणार नाहीत. इथेच तुम्ही जिंकता. जेव्हा तुम्ही ते जुने विचार करू लागता तेव्हा त्यांच्यावर रिॲक्ट न होता त्यांना ऑब्झर्व करायला शिकता, तेव्हा तुम्ही स्वतःला समजू लागता. जेव्हा तुम्ही तुमच्या मेडिटेशनमध्ये नोटीस करता की तुमची बॉडी ही जुन्या प्रोग्राममध्ये आहे आणि ती परत सतत असंख्य गोष्टी रोज करण्यात बिझी असते, त्यामुळे तुमच्या बॉडीला सतत वाटत राहतं की आत्ता लगेच उठावं आणि काहीतरी करावं. हे जेव्हा तुम्ही समजता तेव्हा तुम्ही जिंकलेले असता. तुमच्या बॉडीला परत परत ऑटो पायलट मोडवरती जायचं असतं आणि तुम्ही जेव्हा बॉडीच्या ह्या बिहेवियरशी अवेअर होता तेव्हा तिच्याशी रिस्पॉन्ड करता, तिला परत शांत करता, तिचं काहीही ऐकत नाही, तेव्हा तुम्ही मेडिटेशनसाठी सेटल झालेले असता. तिला अजून अजून शांत होण्याचा प्रयत्न करा आणि तिच्यावर ओव्हर पॉवर व्हा. असं प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही बॉडीवर आणि तुमच्या विचारांवर ओव्हरकम होता तेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या पर्सनॅलिटीच्या वरचढ झालेले असता. बॉडी ही माइंडची सर्वंट असते आणि तिला तुमच्या नवीन माइंडनुसार वागायला शिकवणे हे मेडिटेशन असते.
एखाद्या हिंस्र प्राण्यांवरती जसे आपण वर चढवून त्याला पाळीव बनवतो, तसेच आपल्याला आपल्या बॉडीसोबत आणि आपल्या ओल्ड व्हर्जन सोबत करायचे आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण हे करतो, तेव्हा एनर्जी रिलीज होते आणि हीच ती शक्ती तुम्हाला बरे किंवा चेंज करत असते. यालाच ब्रेकिंग द हॅबिट ऑफ ओल्ड सेल्फ अँड रिइन्व्हेंटिंग न्यू सेल्फ असे म्हणता येईल. म्हणजेच तुम्ही तुमच्या ओल्ड व्हर्जन पासून स्वतःला तोडताय आणि नवीन व्हर्जन सोबत स्वतःला जोडताय. या प्रवासात आता तुम्हाला माहिती झालेलं आहे की तुम्हाला नवीन विचारांवर फोकस ठेवायचा आहे. तेव्हा तुमचे नवीन न्यूरॉन्स अधिक अधिक स्ट्रॉंग व्हायला लागतात. नवीन न्यूरॉन्स नवीन नेटवर्क तयार करायला लागतात आणि नवीन सर्किट्स बनले की ते ऑटोमॅटिक बिहेवियर्स बनतात आणि तुमच्या डोक्यातील विचार एक्सपिरियन्सेस बनतात आणि एक्सपिरियन्सेस परत ही नवीन पॉझिटिव्ह भावना दृढ बनवतात. आता दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मेडिटेशनकडे पाहूया. आपल्याला जेव्हा माहीत असतं की आपण फॅमिलियर पास्टमध्ये जगतोय आणि येणारा फ्युचर पण प्रेडिक्टेबल फ्युचर आहे, तर मग आपण एक स्वीट स्पॉट ऑफ जेनरस मोमेंट शोधतो जिथे अननोन आहे. जेव्हा आपण त्या क्षणात जातो तेव्हा आपली बॉडी आपल्या जुन्या विचारांमध्ये अडकलेली नाहीये. तेव्हा आपण शून्यात असतो. शून्य स्थितीत आपण कोणीही नसतो. कुठलीही नवीन इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत येत नसते आणि सडनली तुमचं इनर वर्ल्ड तुमच्या आउटर वर्ल्ड पेक्षा जास्तीत जास्त रिअलिस्टिक होतं. जितके जास्त वेळा तुम्ही शून्यात जाता तितके जास्ती तुम्ही तुमच्या इनर रियालिटीमध्ये जगू लागता. तुम्ही जेव्हा तुमच्या बॉडीवर कमांड करता की आता शांत राहा, एवढं झालं की तू जे हवंय ते कर, स्वयंपाक कर, मोबाईल चेक कर, ईमेल्स, फेसबुक, मुलांना शॉपिंगला घेऊन जाणे, हे सगळं नंतर करायच्या गोष्टी आहेत. आत्ता मी तुझी मालक आहे आणि मी जे सांगेल तसंच फील कर. तुम्ही आता जुन्या गोष्टींपासून ब्रेक किंवा डिस्कनेक्ट झालेले आहात आणि जेव्हा तुम्ही युनिवर्स सोबत कनेक्ट होता तेव्हा तुम्ही परिपूर्ण झालेले फील करता. ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे मित्रांनो. ही गोष्ट इतकी सुंदर आणि ब्लेसफुल मोमेंट असते की आपण भगवंताच्या प्रेमाने भरभरून गेलेलो असतो. मला तर या झोनमध्ये गेल्यावर बाहेर येऊच नये असे वाटायला लागतं. अत्यंत हलकं वाटू लागतं. आपण आपल्या शरीराच्या बाहेर असतो. माझ्याकडे तर शब्दच नाही आहेत ती सुंदरता एक्सप्लेन करण्यासाठी. काही जणांना खूप रडू पण येऊ शकतं, काही जणांना झोप येऊ शकते, काहींना थकल्यासारखं वाटू शकतं, डोके दुखू शकतं. पण विश्वास ठेवा, याचे साईड इफेक्ट्स फार काळ टिकत नाहीत. ते उलट त्याचे अनंत फायदेच देतात. ते फायदे आपण मोजू शकत नाहीत. मला तर असे वाटते की जगातल्या प्रत्येक मनुष्याने ही सुंदरता अनुभवावी. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही हे असे करता तेव्हा तुम्ही त्या अनंत शक्तीशी जोडलेले असता आणि जिंकलेले असता. पण हे रोज होईलच असे नाही. कधी कधी आपण पूर्णपणे फील करू शकत नाही, पण तरीही हे रोज करणे आवश्यक आहे. तुमचा लाईफ फोर्स परत तुमच्या हातात घ्या. तुमचा स्वतःवरचा कंट्रोल स्वतःच्या हातात घ्या. या शून्य स्थितीत अजिबात घाबरून जाऊ नका. तुम्ही तिथे सेफ असता त्या अनंत शक्तीच्या सानिध्यात. आता आपण आपल्या स्वतःच्या मॅग्नेटिक फील्ड्स तयार करत असतो. मेडिटेशन म्हणजे आपल्या मानवी क्षमतेच्या पुढे जाणे, सगळ्यांपासून डिस्कनेक्ट होऊन अनंताशी कनेक्ट होणे. तिथे गेल्यावर ती मोमेंट एन्जॉय करा, तिचं सुख अनुभवा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मी पूर्णपणे अनंत शक्ती झालेले आहे, तेव्हा तुमच्या भविष्यातील गोष्टी इमॅजिन करा. विचार करा की त्या आत्ता या क्षणात घडत आहेत. त्यांचा आनंद घ्या. स्वतःच्या अंतर्चक्षूंनी सगळं पहा, फील करा, सगळे डिटेल्स पहा. स्मेल, टेस्ट, टच, टेक्स्चर, कलर, लाईट, सगळं त्या सीनमध्ये इमॅजिन करा. विचार करा की तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर मूवीमध्ये काम करताय, जो की तुम्हीच बनवलेला आहे. बराच वेळ ह्या स्थितीत राहा. वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबर तुमच्या उज्ज्वल भविष्याबद्दल अगदी मनापासून विचार करा. तुमच्या बॉडीला तो आनंद फील करायला सांगा. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे क्रिएटर आहात हे विसरू नका.
मेडिटेशनचा पर्पजच आपल्या ॲनालिटिकल लॉजिकल माइंडच्या वरचढ होणे हा आहे. तुमचं एन्व्हायरमेंट कशाने बनलेलं आहे? लोक, वस्तू, जागा, प्रत्येक गोष्ट ही मटेरियल आहे. जर तुम्ही तुमचं लक्ष ह्या मटेरियल गोष्टींवर ठेवलं ज्या की तुम्हाला माहीत आहे, तर मग तुम्हाला जे हवं आहे त्या गोष्टी तुम्ही क्रिएट करू शकणार नाहीत. जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीपासून डिस्कनेक्ट होता आणि तुम्ही सगळ्या एलिमेंट्सच्या बियॉन्ड जाता, त्या सुंदर शून्य स्थितीत जाण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही युनिव्हर्सला सांगत असता की मला चेंज व्हायचं आहे आणि मला काहीतरी नवीन क्रिएट करायचं आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याचे क्रिएटर बनू लागता. तुमचे विचार आणि फीलिंग्स सिग्नल्स सोडायला सुरुवात करतात. त्यांचं बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये ब्रॉडकास्ट व्हायला लागतं. जर हे तुम्ही प्रॉपरली करत असाल तर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये आणि आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये बदल झालेला पाहाल. ॲनालिटिकल किंवा लॉजिकल माइंड आपले कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड सेपरेट ठेवण्याचं काम करत असतो. जेव्हा ह्या 3D वर्ल्डमध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो तेव्हा त्यांचं माइंड हे टोटली सबकॉन्शियस माइंड असतं. रिसर्चनुसार लहान मुलांच्या 6 वर्षापर्यंतच्या ब्रेन वेव्स खूप स्लो असतात आणि त्यामुळे त्यांना जे शिकवाल ते सर्व ते शिकून घेतात. त्यांच्याकडे कोणत्याही ॲनालिटिकल गोष्टी नसतात कारण त्यांच्याकडे कुठलाही अनुभव नसतो. ते लॉजिक आणि ॲनलायझिंग करू शकत नाहीत. त्यामुळे जी काही इन्फॉर्मेशन आपण त्यांना देऊ ती त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असते. जसं की ब्रेव बॉयज कधीच रडत नाहीत, ते मुलींच्या वरचढ असतात, मुलींनी नेहमीच चांगलं वागलं पाहिजे, पैसा सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम असतो, पैसा कमवणे फार कठीण काम आहे, पैसा झाडावर काही उगवत नाही. जेव्हा हे लहान मुले ह्या सगळ्या गोष्टी ऐकतात ते ॲनलाइज न करता ॲक्सेप्ट करतात. म्हणून पहिली 6 वर्ष त्यांचं फाउंडेशन क्रिएट होत असतं. म्हणून ह्या अशा निगेटिव्ह गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये लवकरात जातात. म्हणूनच 95% सबकॉन्शियस प्रोग्रामिंग आपल्या 35व्या वर्षापर्यंत झालेले असते. जेव्हा लहान मुले अगदी न्यूबॉर्न असतात तेव्हा त्यांना भूक लागली किंवा अनकम्फर्टेबल व्हायला लागलं की ती रडायला लागतात. आपण लगेच त्यांना दूध देतो, त्यांच्याकडे लक्ष देतो. मग त्यांच्या लक्षात यायला लागतं की रडलं की सगळे आपल्याला अटेन्शन देतात, खायला देतात. असं हळूहळू ते शिकायला लागतात. तसंच चटका लागल्यावर सुद्धा ते असेच निगेटिव्ह फिलिंग्स शिकतात. आणि जेव्हा ते लहान मूल वेगवेगळे एक्सपिरियन्स घेत मोठं व्हायला लागतं तेव्हा त्याच्याकडे थोडेफार ॲनालिटिक्स किंवा जजमेंट्स आलेल्या असतात आणि त्यांचा ब्रेन वेव्ह पॅटर्न पण बदलत जातो. 6 ते 9 वर्षापर्यंत त्यांचा ॲनालिटिकल ब्रेन पूर्णपणे तयार झालेला असतो. तुमचं कॉन्शियस माइंड हे तुमच्या टोटल माइंडच्या 5% एवढं असतं. कॉन्शियस माइंडमध्ये लॉजिक्स, रिझन, बिलीव्स आणि तुमची विल आणि क्रिएटिव्हिटी दडलेली असते. सबकॉन्शियस माइंड 95% एवढं असतं. ॲनालिटिकल माइंड डॉमिनंट बनतं तेव्हा तुम्ही स्ट्रेस किंवा लॉसच्या सिच्युएशनमध्ये अडकलेल्या असतात. एखादी व्यक्ती जितकी जास्त स्ट्रेसमध्ये असते तितकी जास्त ती ॲनलाइज आणि लॉजिकली विचार करायला तत्पर होते. ती व्यक्ती जितकी जास्त स्ट्रेसमध्ये असते तितकी जर तर या गोष्टींचा विचार करायला लागते आणि सगळ्या गोष्टी ॲनलाइज करून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करते. ती म्हण आहे ना की तोंड पोळालं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो, अगदी करेक्ट आहे. लोक ओव्हर कॉन्शियस होतात, फार तर्क लावू लागतात आणि ब्रेनला ती एमर्जन्सी स्टेट आहे म्हणून तो जास्तीच सतर्क होतो आणि मग आपण सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो. मेडिटेशनचा पर्पजच हा आहे की आपल्याला आपल्या ॲनालिटिकल माइंडच्या वरचढ बनायचं आहे आणि सबकॉन्शियस माइंडच्या ऑपरेटिंग सिस्टीमपर्यंत पोहोचायचं आहे. तुम्ही तुमचं सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंडला वापरून बदलू शकत नाही. काही लोकांचा सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड मधला पार्ट म्हणजेच ॲनालिटिकल माइंड खूप पातळ असतो. ते लवकर सबकॉन्शियस माइंडला बदलू शकतात. पण जर उलट असेल तर त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतात.
ही मेडिटेशनमधली शून्य स्थिती असते ना, त्यामध्ये आपण जास्तीत जास्त सजेस्टिव्ह असतो. जसं की हिप्नॉसिसमध्ये होतं. आपणच आपल्याला इन्स्ट्रक्शन सांगायचे असतात. कारण आपल्याला ते नवीन विचार ॲक्सेप्ट करायचे आहेत. त्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि जुन्या गोष्टी सरेंडर करायच्या आहेत. जर तुम्ही त्या क्षणात जास्तीत जास्त ॲनालिटिकली विचार कराल, तर मग तुमचा कॉन्शियस माइंड तुम्ही लवकर सजेस्ट किंवा कन्व्हिन्स करू शकणार नाही. तुम्ही त्याला प्रॉपरली इन्स्ट्रक्शन्स देऊ शकणार नाहीत आणि तो पण ते घेऊ शकणार नाही. म्हणून काहीही ॲनलाईज करायचं नाही, कुठलाही विचार करायचा नाही, शांत राहायचं. जर आणि तरचा विचार सोडून द्यायचा. जेव्हा तुम्ही ब्रेन वेव्स कंट्रोल करायला शिकता आणि ट्रान्स स्टेटमध्ये जाता, तेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये पॉज घेता आणि तुमचा ब्रेन आतमध्ये थोडासा मूव्ह व्हायला लागतो आणि त्या स्टेटमध्ये तुम्ही थिंक काहीच करायचं नाही, ॲनालाइज सुद्धा काहीच करायचं नाही. त्यावेळी त्या ट्रान्स स्टेटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त सजेस्टेबल असता. म्हणजे सबकॉन्शियस माइंड तुम्ही जे सांगाल ते लवकरात लवकर ॲक्सेप्ट करायला शिकतो आणि मग तुम्ही तुमच्या ब्रेन वेव्ह स्लो करायला सुरुवात करता. या उलट जर तुम्ही हे सगळं ॲनलाइज करत राहिलात तर ब्रेन वेव्ज वाढून आपण त्याला नॉन सजेस्टेबल बनवतो. ह्या स्किल्स शिकून घेणे अत्यंत हितकारक ठरते आणि जसं आपण कम्प्युटरवर नवीन सॉफ्टवेअर अपलोड केल्यावर आपण प्ले बटन दाबतो आणि नवीन प्रोग्राम सुरू होतो, अगदी तसंच इथेही होतं. आता मी तुम्हाला बेसिक माहिती दिलेली आहे. पुढील स्टेप्स शिकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट एपिसोडला शेवटपर्यंत पहा. मग काय, आजपासून मेडिटेशन करायला सुरुवात करणार ना? आत्ताच ठरवा तुम्हाला सर्व्हायवल स्टेटमध्ये राहायला आवडेल की क्रिएटिव्ह स्टेटमध्ये. पुढील भागात तुम्ही सर्व्हायवल वर्सेस क्रिएटिव्ह स्टेटच्या फॅक्ट्स शिकणार आहात. सो stay tuned and go beyond the ordinary into the extraordinary. Thank you.